चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसच्या सत्ता स्थापनेचा वाद खरंच संपला का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. या संपूर्ण घडामोडीमध्ये शिक्षक आमदार सुधाकर आडबाले हे काल सक्रिय होते. आज बैठकही झाली. त्यांचेच भाऊ गटनेता म्हणून काल नाव नोंदणी करण्यात आलेली आहे खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटाकडून. सर, खरंच वाद संपला का? तर या ठिकाणी चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये जरी मी अपक्ष आमदार असलो तरी पण महानगरपालिकेमध्ये किंवा नगरपालिकामध्ये जास्तीत जास्त आपल्या विचाराचे उमेदवार निवडून यावे या दृष्टीनं मी सतत त्या ठिकाणी सक्रिय राहिलेलो आहोत. आणि चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये जवळपास 27 काँग्रेसचे उमेदवार निवडून आलेले आहेत. 3 निवडणुकीपूर्वी जी युती झाली जनविकास आघाडीचे उमेदवार निवडून आलेले आहेत. आणि बहुमतासाठी आम्हाला त्या ठिकाणी 34 सदस्य लागतात. त्यापैकी जनविकास आघाडीने एक MIMचा उमेदवार घेऊन 4 जणांचा गट स्थापन केलेला आहे. तो गट निवडणुकीपूर्वी युती असल्यामुळे तो आमच्यासोबतच आहे. MIMची मदत काँग्रेस घेणार आहे चंद्रपूरमध्ये? हो, चंद्रपूरमध्ये निश्चितच गट रजिस्टर झाला आहे आणि तो गट आमच्यासोबत आहे. MIMची मदत चंद्रपूरमध्ये त्या ठिकाणी मिळणार आहेत. तसेच या ठिकाणी उभाटा गटाचे 6 नगरसेवक निवडून आलेले आहेत. वंचितची त्यांची निवडणूकपूर्व युती होती, म्हणजे त्यांचे 8 उमेदवार या नगरसेवक निवडून आलेले आहे. त्यांच्या मदतीनं निश्चितच काँग्रेसचा महापौर त्यांचा उपमहापौर करण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे. निश्चितच काँग्रेसचा महापौर त्या ठिकाणी बसेल. आणि गटातटातला वाद होता, गटनेत्याची निवड झाल्यामुळे आता तिथं कुठेही वाद राहिलेला नाही. विजय वडेट्टीवार जे आज म्हटले की आता जुळवाजुळव करण्याची जबाबदारी जी आहे ती खासदार प्रतिभा धानोरकर यांची आहे. नाही, जुळवाजुळव करण्यासंदर्भामध्ये काँग्रेसमध्ये जे वरिष्ठ नेते आहेत त्याच्यामध्ये आदरणीय विजूभाऊ असतील किंवा खासदार मॅडम असतील, ते एकत्र येऊनच ही जुळवाजुळव करेल. आणि काँग्रेसचा महापौर का आज त्यांना जवळपास 3 नगरसेवकाची गरज आहे. आणि उभाटा जर सोबत आलं तर तीही गरज राहणे, पण त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन ते निश्चितच जुळवाजुळव करेल. MIMची जिथे मदत घेतली गेली तिथे वाद निर्माण झाला. काँग्रेसनं चंद्रपुरात घेतली तर टीका होऊ शकते. तुम्ही 2 नगरसेवक घेणार का? नाही, MIMचा एकच नगरसेवक आहे. आणि निवडणूक पूर्व जी चंद्रपूर जनसेवा याची जी युती होती त्यांचे 3 नगरसेवक निवडून आले होते. आणि त्यांनी MIMला घेऊन 4 जणांचा गट तयार केला. आणि त्या गटाचा पाठिंबा निश्चितच काँग्रेसला आहे. फॉर्म्युला काय ठरला आता? कुठल्या गटाचा महापौर, कोणाला स्टँडिंग, कोणाला उपमहापौर? नाही, याच्यामध्ये महापौर जर एका गटाला दिला तर उपमहापौर जे सोबत येणार आहेत धानोरकर गटाला महापौर आजच्या बैठकीत? नाही, कालच्या बैठकीमध्ये असं काही ठरलं नाही. गटनेत्याचा विषय होता आणि गटनेता होणं हे महत्त्वाचं होतं. आणि गटनेत्यामध्ये थोडाफार वाद निर्माण झाला होता. पण पक्षश्रेष्ठींनी त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. काल जो रजिस्टर झालेला गट हा अधिकृत आहे, त्यामुळं गटनेता फॉर्म झाल्यानंतर कोणत्या गटाला महापौर, कोणत्या गटाला काय, आता गटनेता आणि वरिष्ठ मंडळी त्याच्यामध्ये निश्चित. मी कारण पक्षाचा नाही आहे, त्याच्यामुळे अधिकृत भाष्य मी करणं. काल सगळ्या बैठकांमध्ये तुम्ही होते. काल विजय वडेट्टीवार यांच्याकडे तुम्ही होते. काय झालं की या चंद्रपूर महानगरपालिकेच्या ज्या तिकिटा वाटल्या त्याच्यामध्ये माझ्याच घरी या वडेट्टीवार साहेब, प्रतिभा धानोरकर, सुभाष धोटे 2 दिवस माझ्याच घरी बैठका झाल्या. आणि मी नसतानासुद्धा बैठका झालेल्या आहे. एक थर्ड अंपायर म्हणून माझी त्या ठिकाणी भूमिका आहे. पण निर्णय प्रक्रियेमध्ये मात्र निश्चितच मी नाही. शेवटचे 2 प्रश्न. एक तर विजय वडेट्टीवार गटाचे जे 14 नगरसेवक आहेत ते कधी सह्या करणार जाऊन विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये, हा एक प्रश्न. आणि दुसरा, सत्ता स्थापन कधी करणार? तारीख ठरली आहे का? मुहूर्त ठरला आहे का? नाही, या संदर्भामध्ये वडेट्टीवार साहेबांच्या गटामध्ये जे आहे असं म्हणणार नाही आपण. काल जो गट रजिस्टर आपण आता 14 ठीक आहे, ते निश्चितच 3 दिवस सुट्ट्या आलेल्या आहेत. 27 तारखेला ही सगळी मंडळी जाऊन त्या डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करतील. आणि काँग्रेसचा त्या ठिकाणी एकच गट राहणार आहे. कुठं गटातटाचं राजकारण होतं ते आजच्या घडीला संपल्याचं मला या ठिकाणी करणार. आणि सत्ता स्थापन करण्याच्या संदर्भात महाराष्ट्र स्तरावरती की कमिशनर करून जे नोटिफिकेशन येतील आणि नोटिफिकेशननुसार ज्या तारखा दिल्या जातील त्या तारखामध्ये सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीनं निश्चितच कारवाई होईल. भाऊचा आजच्या बाईटचा सूर असा होता की तुम्हाला भाजप मदत करत आहे. रात्री 9-10 वाजता गट रजिस्टर होतोय. भाजपच्या नेत्याचा विभागीय आयुक्त कार्यालयात फोन आला, त्याच्यामुळे एवढ्या रात्री ही सगळी प्रक्रिया चाललेली आहे. त्यांच्या अशा याच्यामध्ये त्यांचं काय स्टेटमेंट आहे किंवा काय आहे याच्यामध्ये मी जास्त खोलामध्ये जाणार नाही. तो त्यांचा पक्षाचा इश्यू आहे.
आणि पक्षाचा इश्यू असल्यामुळे मी त्या पक्षांतर्गत बाबीवरती या ठिकाणी भाष्य करणार नाही. परंतु एक विचारधारेने जुळलेला आमचा विदर्भ माध्यमिक तुम्ही होते त्या आजच्या बैठक झाली, व्हर्च्युअल बैठक? नाही, व्हर्च्युअल बैठकीमध्ये मी नव्हतो. खासदार मॅडम आणि वडेट्टीवार साहेब होते आणि दिल्लीचे वरिष्ठ पदाधिकारी होते, प्रांताध्यक्ष त्या बैठकीमध्ये होते. खूप धन्यवाद. सर म्हणतायत वाद मिटला आणि काँग्रेसजनांना वाटतंय की वाद मिटावा म्हणून, परंतु जोपर्यंत ते 14 नगरसेवक जाऊन सह्या करत नाही आणि जोपर्यंत महापौर डिक्लेअर होत नाही तोपर्यंत हा वाद आत्ता तरी मिटला असं म्हणता येणार नाही. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.